आणि ते मस्तपैकी असे शिजलेले असत आपले कुरे. ते आपण एक एक करून चिमट्यान काढून घेऊया, म्हणजे गरम असत ना त्याच्यामुळे आम्ही चिमट्यान काढून घेतो. एक टेस्ट करतोय मी, कारण मीठ घातलेलं त्याच्यामुळे ते पण भारी लागतात मीठ लावलेले. आधी आम्ही असेच खायचो लहान. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आज मी बनवतले कुऱ्याची भाजी, ती सुद्धा गोलमूग घालून. तर माका कमेंट्स मध्ये सांगा की तुमका कुऱ्याची भाजी आवडता की नाही. ती माका तरी खूप आवडता आणि ती सुद्धा मी भाकरी सोबत खाते. भाकरी सोबत एक नंबर लागतात. तर चला तर आता आपण जाऊया कुऱ्याची भाजी बनव. तर पहिलं मी तुमका कुरू दाखवतोय. बघा ह्यो असा कुरो, तर ह्याची आम्ही बनवतो भाजी. आधी ह्यो सोलू करू, मी दाखवते तुमका कशी बनव होईल ती. तर हेका ना असं मध्ये मध्ये काळो झालेलो आहे, हेका डीक असतं ना, डिकामुळे तो तसं झालेलो आणि पिशवीत होतो. तर चला तर आता आपण ह्याची बनवूया भाजी. आपण ना हाताक ना तेल लावून घ्यायचा आणि डीक असतं ना, आणि आदळ्याक सुद्धा असं आपण तेल लावून घ्यायचा. आता ह्यो आपण कुरो आता सोडून घेऊया. तर तुमका कशी त्याचे तुकडे करू होय ते दाखवतलंय, कारण ह्याच्यानंतर आपण ह्या करतलो, उकडत ठेवतलो. ते कुकरला शिटी करू होय. हे बघा असं पूर्ण पांढरं पांढरं असं ना डी गेलेलो हा, त्याच्यातून पांढरं पांढरं असं मस्त डी गेलेलो हा. त्याच्यामुळे नीट ह्या करू होयो आपल्याक, कारण ह्यो कच्चो फणस असता त्याची भाजी केली जाता, एकाच कुऱ्याची भाजी बोलतात. असे दोन भाग करू होय. हे बघा आतमधून असं पांढरं पांढरं हा. तर ना ह्याचे ना असे तुकडे करतात, म्हणजे पहिल्या आपल्या एकदा तासूचा लागता, कारण काटे असतात ना, ते काटे म्हणजे काटे नसतात, काट्यासारखे दिसता पण त्या तासूचा लागता. ना आपण उकडताना ना ह्याच्यात ना मीठ घालतलो, आणि नुसते जरी तुम्ही उकडून खालात ना तरी एक नंबर. तर ना आपण ह्या भांड्यात ना तेल घालून घेऊया, कारण ह्याच्यात आपण ते जे चिरलो ना तर ठेवतलो, नाहीतर डीक लागतलो भांड्यात. पण बघा असे तुकडे करून घ्यायचे, असे पीसेस आपण करून घ्यायचे. बघा मी दाखवतोय, माझ्या हातात डीक लागतलोय बघा. असे तुकडे करून घ्यायचे, मग एकदम भारी. आणि हे जे तुम्ही ना मीठ घालून उकडवायचे, आणि मीठ घालून जरी तुम्ही खाल्लाय ना भारी लागतं, एक नंबर लागतं. हे बघा असे तुकडे करून घ्यायचे. तर ना हे बघा ह्या मधला असा ना, जर जून असत ना तर आपल्या मधला पण त्या काढूचा लागताला, नाही काढला तर काय होताला, घट्ट घट्ट लागताला आपल्या. तर आपण मधला पण आपण काढून घ्यायचा. कोवळं असलं तर ठेवायचं, जून असलं तर कोवळं असत तर ठेवायचा, जून असत तर काढायचा. ह्यो जरा जून झालेलो हा, मला साला निघत नाही, त्याच्यामुळे पटकन त्याची साला निघत नाही. तर हे बघा एवढे आपल्या घ्यायचे भेशी गावलेले असत. आता आपण ही उकडत ठेवतलो आणि मस्तपैकी फोडणी घालून गोलमग वगैरे घालून भाजी खातलो. असली लागता ना भाजी, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, पुन्हा पुन्हा खात राहताला, एवढी भारी लागतं. आपण ना एका असा तेल लावून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर आपलं जो कुरो असा ना ह्यो धुवून घेतलेलो हा तो आतमध्ये टाकायचो. पाणी किती घालूचा अंदाजानुसार आपण ना ह्याच्यात पाणी घालून घ्यायचा कुऱ्याच्या वरती, आणि मीठ घालून घ्यायचा. आणि शिटी किती करायचे, 3-4 करायचे, 3-4 शिटी करून घ्यायचे आपण. आणि ह्यो तुम्ही कुरो असा ना तो जेव्हा उकडता तेव्हा तुम्ही नुसतं पण खाऊ शकता, एक नंबर लागतं, भारी लागतं. कारण का मीठ घातलेलं असतं ना. नक्की ट्राय करा तुम्ही, तुमका पण आवडते ही कुऱ्याची भाजी. आता आम्ही ही कुकरला लावतो आणि 3-4 शिटी करून घेतो. तर भेटूया आपण 10-15 मिनिट नंतर. तर हे बघा पाणी घालून घ्यायचं, अजून लागतं ना काय, मीठ घाल. तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपण.
नाही जाडा मीठ घालते. तर हे बघा जाडा मीठ घालून घ्यायचं असं. आता आपण कुकर लावून घेऊया. भेटूया आपण 10-15 मिनिट नंतर. नंतर मीठ कमी घालायचं. तर हे बघा आपण ना गोलमो भाजून घ्यायचो, कारण आपण कुऱ्याची भाजी करतलो ती गोलमो घालून करतलो. मग असं गोलमो भाजून घ्यायचो आणि मग पाण्यात टाकायचो आणि मग मी दाखवते कशी बनवतो ही गोलमो घालून भाजी. तर काळूच्या नाकात वास गेलेलो गोलम्याचो, त्याच्यामुळे तो ओरडता. आपण असं भाजून घ्यायचं. तर ना आता आपलं ना जो गोलमो असा ना तो आपण जास्त भाजून घ्यायचो नाही, जरासच भाजून घ्यायचो. ते जास्त भाजलो तर करपट असं वास येतो. तर आता आपलं हे बघा हे भाजून झालेलो असं करकरीत झालेलो. आता मी गॅस बंद करून घेत आहे. आता आपलं गोलमो भाजलेलो आपण त्याच्यात काढून घेऊया. ह्याच्यातच ना नाही तर तो करपतो. मी तव्यातच ठेवलंय तर. आणि जरासं मी काळू घालतले कारण ते नाकात वास गेलेलो आहे. बाजूक आपली शिटी जाता कुऱ्याची. सगळं काढून घ्यायची. आता आपण ना कुकर उघडून बघूया आपले कुऱ्यांचा काय झाला. आता वास येतो ना मस्त, कुऱ्यांचं वास इलेलो आणि ते मस्तपैकी असे शिजलेले असत आपले कुरे. ते आपण एक एक करून चिमट्यान काढून घेऊया, म्हणजे गरम असत ना त्याच्यामुळे आम्ही चिमट्यान काढून घेतो. एक टेस्ट करतलंय मी, कारण मीठ घातलेलं त्याच्यामुळे ते पण भारी लागतात मीठ लावलेले. आधी आम्ही असेच खायचो लहानपणी, म्हणजे माझी आजी होती ती आमका काढून ठेवायची 3-4 असे. आणि मग आम्ही शाळेत जाऊच्या आधी काय ना शाळेतून इल्यावर आम्ही खायचो हे असे. हे बघा असे भारी दिसतात. तेव्हा ती आठवण इली आजीची. तर ह्यो असा गोलमो ह्यो मस्तपैकी मी भाजून घेतलाय आणि पाण्यात आम्ही धुवून घेतलेलो असो. आता आपण ह्या सगळा फोडणीत घालतलो. त्याच्या आधी आपण हे जे कुरे असत हे जे आपण कुकरला लावून घेतलेले असो ना, हे आपण पहिले ते तुकडे करतलो, म्हणजे मॅश करूया आपण. हे किसनीन पण तुम्ही किसू शकताय, हातान पण तुम्ही मुरडू शकताय, पण आम्ही ते मॅश करतलो. ते मी तुमका दाखवते आता, कारण खूप गरम असत. नाही राहत. आणि त्याचं पाणी काय करतलो टाकतलो, आणि त्याचा पाणी असा ना कुऱ्यांचा तर आपण टाकतलो. आता ही मी मॅश करतलंय आणि मग फोडणीत घालतलो. बघा हिने मी मॅश करतलंय ते. तर आता पहिले ना मी 2 काढून घेतोय पुरे माका आणि बहिणी खावे. अक्षय तुका पण होय. हा मग तेका आणि माका हे बघा, तेका 2 माका 2. मग हे आम्ही असे खातलो. हे असे पण खाऊक मस्त लागतात. आणि जेव्हा तुम्ही फोडणीत घालतलाय तेव्हा मीठ कमी घालू गोया, नाही तर ते खारट होते, कारण आपण आपल्या ह्याच्यात पण मीठ आहे ना. आता मी ते मॅश करतले मस्तपैकी. ते मॅश करू शकता हे तुम्ही हातानं पण ह्या करू शकताय. माझी आजी ना हातानच मुरडायची. होतले गे पहिला असं करते आणि मग ह्या करते. अगे गरम असत ते तू मुरड मग गरम असत. अगे होतले आहे नी अशी काय करतो. तर पूर्ण असे आपले बारीक होय तर ते का मजा येतली खाऊ. आई आता कांदो कापतली. आम्ही तिका बोललोय तू कांदो काप करते. तर सायटिक ना गोलम्याची वांगे घालून आम्ही गोलमो केलेलो आहे. नेक्स्ट टाइम मी त्याचे तुमका व्हिडिओ दाखवेन, कारण आता ह्या बनवचा. पहिला मी असा करून घेतलाय आणि मग तर आपल्याला फोडणीत घालून 4-5 तरी कांदे होय. आणि वरनं आपण ना ओलो नारळ घालून घ्यायचं किसलेलं. हे आता असे करू बरे ना. टाक मी तिकडे सांगते बारीक झाले होतच घे.
कढीपत्ता घाल. हे बघा एवढं मी बारीक केलंय. तुम्ही हातान मुरडू शकताय. बघू हातान मुरडलं गरम हा, नाहीतर मी हातान मुरडलं असतं. ही भाजी करताना माका ना माझ्या आजीची आठवण येतं, कारण ती बनवायची ना जास्त, ती जास्त बनवायची ही भाजी. आता मी अशी मॅश करतोय म्हणजे पूर्ण आपली त्याची ह्याव होई, तर भाजी आपली मेंतली बरी. तुम्ही किसनीन पण किसू शकताय. त्या तुमका असा बघून चिकनचो मी खिमा करते असं वाटत असतं. हे बघा मस्त आपली एकदम बारीक झालेली आहे. असं बारीक करू करू मग टेस्ट एकदम म्हणजे सगळं एकत्र लागताला, म्हणून मी तो असं असं करतो. आता आपण फोडणी घालूया. तर आता आपला तेल तापलेला, आपण त्याच्यात मोहरी घालून घेऊया. जिरा घालूचं नाही, फक्त मोहरी घालूची आहे. त्याच्यानंतर घालूया कढीपत्ता. आणि तुम्ही मसाल्याच्या ऐवजी मिरची पण घालू शकताय. मी मसाला इथे वापरलाय, तुम्ही मिरची पण वापरू शकताय, कारण मला मसाल्याची आवडता म्हणून मी मसाल्याची बनवतोय. त्यानंतर आपण घालायचं कढीपत्ता. ते कढीपत्ता धुतलेलो आहे, त्याच्यामुळे पाणी तयार होतं. आणि कांदे घालायचो आपण. कांदे भाजून घ्यायचो मस्त पैकी असो गोल्डन ब्राऊन. कांदे आपले मेन भाजा करूया, असे घालून घेऊया आपण. मस्तपैकी भाजा करू, परत भाजी चव येतली आहे, आपण पहिले भाजून घेऊया. आपलं अजून जरासं कांदे भाजा करू आणि त्यानंतर आपण ह्याच्यात सगळे मसाले घालायचे आणि कोलमे घालायचे. तर ना आता आपलं ना कांदे भाजलेलो आ, आपण ना ह्याच्यात ना मसालो घालून घेऊया. तर ह्यो असा लाल मसालो, जेवढा तुमचा तिखट असतं तितकं तुम्ही मसालो घालून घ्यायचो. त्याच्यानंतर घालायची जराशी हळद, जरासा चिमटीभर म्हणजे असं गरम मसालो, आणि मीठ कमी घालायचा, कारण ऑलरेडी आपण कुऱ्यात घातलेला होता शिजताना, मग आपण एवढा मीठ घालायचा नाही तर खारट होताला. जरासं अजून घालते, खारट झालं तर माझं परत ओरडत आलं, त्याच्यामुळे ऑलरेडीच कमी घातलं आहे. आणि त्याच्यानंतर घालायचो आपण, ढवळून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात ना गोलमो घालून घ्यायचो, जे मी भाजून घेतलेलं होतं आणि धुवून घेतलेलं होतं. तर हे असं आपलं गोलमो. तर आता आपण याच्यात गोलमो घालून घेऊया. बघा असं मस्तपैकी ढवळून घ्यायचं, जराशी अशी कोथिंबीर घालून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपण जरा भाजून दे, मग त्याच्यानंतर आपण कुरो घालून घ्यायचो. आणि वरून आपला या खोबरा असा ना किसलेलो नारळ तर घालायचं वरून. एवढंच नाही, अजून टाइम अजून आपण कुरो घालतो. तर ना ह्याच्यात आपण ना पाणी घालायचं नाही, वाफेवरच शिजवायचं. तर आता मी ना झाकण मारून ठेवते 5 मिनिटं, जास्त नाही.
कारण गोलमोग शिजाक होईल म्हणून 5 मिनिटं मी झाकण मारून ठेवतोय. तिना 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण उघडून बघूया आणि आपण जो कुरो आणा तो पण घालून घेऊया. ही तुम्ही ना भाजी ना भाकरी सोबत म्हणजे खावा. गोलमोग घातलेली कसली भारी लागते ती ना. तुम्ही परत परत खाताना एवढी चांगली लागते. मला तर खूप आवडतं भाकरीसोबत, पांढऱ्या भाकरीसोबत. तर ना आता मी जो कुरो आणा बारीक केलेला तो घालून घेते आणि मस्तपैकी ढवळून घ्यायची. आणि जरासं ह्याच्यातनं पाणी घालून घ्यायचं आपण. जरासं, जास्त नाही. सगळे अशी पुसून घ्यायची आणि जराशी पुन्हा एकदा अशी जराशी कोथिंबीर घालून घ्यायची. आता आपण ना ढवळून घेऊया. वासच छान येता ना. भाजी कधी खावशी झालेली आम्हाला. एवढं वास मस्त येतं आणि गोलमोग घातलेली आहे त्याच्यामुळे अजून बारीक लागतं ती. ना अशी सगळी अशी ढवळून घेतलेली आहे. आपण जरा ह्याच्यातनं पाणी घालून घेऊया आणि झाकण मारून ठेवूया. जास्त नाही, जरासंच. आता आपण ह्याच्यावर झाकण मारून ठेवूया आणि नंतर खोबरा घालून घेतलो. मस्तपैकी मेंतली ही. आता झाकण मारून ठेवते 10 मिनिटं. तर आपण ह्याच्यात ना खोबरा घालून घेऊया. खोबरा घालून बोलून घ्यायची. तर आता आपली भाजी अशी तयार झालेली आहे. मस्तपैकी मी खोबरा घालून घेते. हे बघा आपल्या भाजीचं मस्तपैकी वास येत असा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. कुऱ्याची भाजी तुमका पण आवडतली. आता मी जाते जेवूक. कुऱ्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय.